नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 88. माहिरा आणि अभिजितच्या लग्नाला 5 दिवस राहिले होते. लग्नातील फंक्शन एकत्र व्हावे आणि दोन्ही फॅमिलीला एक साथ एन्जॉय करता यावा म्हणून हॉटेल बुक करण्यात आलं होतं. याच ठिकाणी लग्न पार पडणार होतं. लग्नाच्या गडबडीत आरोहीचा विषय अर्धवट राहिला होता. एकदा का लग्न पार पडलं त्यानंतर ते आरोहीचा कसून शोध घेणार होते. आज हळदीचा प्रोग्राम होता. माहिराने येल्लो कलरचा अनारकली आणि त्यावर फुलांचे दागिने चढवले होते. लग्नाचं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. झाली का तुझी तयारी? प्रोग्राम केव्हाही सुरू होईल. ही जान्हवी पण ना अजून तयार होऊन आली नाही. रीटा आतमध्ये आली. तिने येलो कलरची साडी नेसली होती. तुम्ही किती छान दिसत आहात. माझ्या सासू म्हणून शोभत नाही, माहिरा म्हणाली. अशा कॉम्प्लिमेंट मला नेहमी मिळत असतात. आणि मी तुझी सासू नाही, फ्रेंड आहे. उगाच सासू बोलल्यावर वयस्कर असल्यासारखा फील येतो, रीटा म्हणाली आणि ती हसायला लागली. तुम्ही आणि अमृता आंटी बेस्ट फ्रेंड आहात ना? म्हणजे तुम्ही खूप आधीपासून एकमेकींना ओळखत असाल. माहिराने मुद्दाम विषय काढला होता. तिचं लग्न माझ्या आधी झालं होतं. त्यावेळी मी राकेशची सेक्रेटरी होते. अभिजितची आई वीणा तेव्हा जिवंत होती. म्हणून अमृता आणि माझे जास्त बोलणं होत नव्हतं. जेव्हा माझं राकेश सोबत लग्न झालं त्यानंतर आम्ही फ्रेंड झालो, रीटाने सांगितलं. ओ आय सी. मला वाटलं तुम्ही कॉलेज फ्रेंड आहात. मिस्टर दक्ष पण त्यांचे कॉलेज फ्रेंड होते. ते अमृता आंटी यांना खूप मानतात. पण मला एक गोष्ट समजत नाही की अमृता आंटी, अमित अंकल, दक्ष अंकल आणि डॅडी हे एकाच कॉलेजमध्ये होते, तरीही त्यांनी आपल्यासोबत असं केलं. फ्रेंडशिपमध्ये कोणी असं कसं काय वागू शकतं? माहिराने विचारलं. ती अमृता दिसते तशी नाही. तू म्हणते तसं असतं तर मिस्टर दक्ष यांचं नाव एकदा तरी माझ्या ऐकण्यात आलं असतं. दक्ष यांना अमृता सोडली तर कोणीही ओळखत नाही. त्यात ही अमृता पोहोचलेली आहे. अमितला तर ती कधीच आवडली नव्हती. तो तर कितीतरी महिने तिला सोडून गेला होता. त्याने डिवोर्स पण मागितला होता. अमृताचे वडील यांनी अमित यांच्या वडिलांना ब्लॅकमेल केलं. त्यानंतर दोघांचं लग्न झालं. त्यानंतर दोघांची सारखी भांडणं होत होती. अमित तर तिचा चेहरा पाहायला तयार नव्हता. म्हणून दोघे कितीतरी महिने वेगळे राहत होते. अशात त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि नाईलाजाने अमितला यावं लागलं. त्यानंतर एका आठवड्यात त्याचे वडील वारले. त्यानंतर अमित तिला सोडून चालला होता. पण हिने सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे, म्हणून अमितने तिला सोडलं नाही. तसा अमित वाईट नाही. आपल्यासोबत जे झालं त्यामध्ये फक्त अमृताचा हात होता. कारण मी अमितला चांगलं ओळखते. तो कसाही असला तरी मैत्रीला जागणारा आहे. उगाच का राकेश त्याला मानतात. तू तिच्यापासून दूर राहा. त्या मायलेकी आपल्या आयुष्यात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. रीटाकडून बरीच माहिती मिळाली होती. याचा अर्थ माहिराचा संशय खरा होता. तुम्हाला वहिनीला बोलवायला पाठवलं होतं आणि तुम्ही तिच्यासोबत गप्पा करत बसला आहात. मुहूर्ताची वेळ झाली आहे. गेस्ट वाट पाहत आहे. जान्हवी आत आली. तुला माहीत आहे ना, मला बोलायला आवडतं. तू आली असती तर तुझ्यासोबत पण गप्पा करत बसले असते, माहिरा हसत म्हणाली. जानू,
तू तिला घेऊन ये. मी गेस्ट यांना काय हवं नको ते पाहते. रीटा निघून गेली. हे जानू, माझी सासूबाई कशी आहे? नाहीतर लग्नानंतर मला प्रॉब्लेम नको, माहिराने विचारलं. तुझ्यासमोर तिचं चालणार नाही, म्हणून टेन्शन घेऊ नको. तुला कोणासोबत कसं वागायचं हे चांगलं समजतं. काश आरोही वहिनी तुझ्यासारखी असती, जान्हवी पटकन बोलून गेली. पण नंतर तिला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि ती शांत बसली. आपल्याला निघायला हवं, माहिराने तिचा हात पकडला आणि दोघी बाहेर गेल्या. जान्हवीची अवस्था ती समजू शकत होती. जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा तिला किती यातना होतील हे तिला माहीत होतं. प्रोग्रामसाठी विश्वजित हजर होता, म्हणून अभिजितला आनंद झाला होता. तो आधीपेक्षा बराच सावरला होता. हे पाहून सर्वांना छान वाटत होतं. थँक्यू भाई, अभिजितने त्याला मिठी मारली. माझ्या भावाचं लग्न आहे, म्हणून तुला वाईट वाटेल असं कृत्य मला करायचं नाही. नाहीतर लाईफ टाईम ही गोष्ट माझ्या लक्षात राहील, विश्वजित म्हणाला आणि तो हसायला लागला. नेहमी असाच खुश राहा. माझ्या वाट्याला जे दुःख आलं आहे त्याची सावली पण तुझ्यावर पडायला नको. विश्वजितला गहिवरून आलं होतं. आमच्या प्रत्येक सुखदुःखात तुम्ही आमच्या सोबत होता. आमच्या वाट्याला सुख तुम्हाला भेटायला हवं. जान्हवी तिथे आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. विश्वजितने तिला जवळ घेतलं. तुम्हा दोघांना माझी काळजी असणे स्वाभाविक आहे. मला असं पाहून तुम्हाला बऱ्याच यातना होतात, म्हणून मी एक निर्णय घेतला आहे. त्यानंतर सर्व प्रश्न आपोआप सुटतील, विश्वजित म्हणाला आणि दोघेही घाबरले. तुम्ही काय करणार आहात भाई? आम्हाला तुम्ही हवे आहात, म्हणून काहीही करताना आमचा विचार करा, अभिजित म्हणाला. मी असं काहीच करणार नाही ज्याचा तुम्हाला त्रास होईल. आणि तुम्ही माझ्यासोबत काय बोलत बसले आहात? जा एन्जॉय करा, विश्वजित म्हणाला आणि तिथेच आरामात खुर्चीवर बसला. बाकी सर्वांची मस्ती चालू होती, पण त्याला काडीचाही इंटरेस्ट नव्हता. तो फक्त आपल्या भावाच्या सुखासाठी तिथे थांबला होता. आर्यन, आरोही आणि काव्य दिवसभर फिरत होते, म्हणून संध्याकाळी घरी यायला उशीर झाला होता. कशी वाटली मुंबई? आर्यनने विचारलं. नेक्स्ट टाईम आम्ही फ्रेंडसोबत येणार आहोत, म्हणजे आम्हाला त्यांच्यासोबत एन्जॉय करता येईल. काव्य खुश होता. काही वेळ आर्यन आणि काव्य बोलत बसले. त्यानंतर आर्यन बेडरूममध्ये गेला. त्यावेळी आरोही जागी होती. तुम्ही याआधी मुंबईमध्ये आला होता ना? आर्यनने विचारलं. तिला खोटं बोलता येणार नव्हतं, कारण तिनेच त्या दोघांना मुंबई दर्शन घडवलं होतं. हो, म्हणजे एकदा फ्रेंडसोबत आले होते, आरोहीने सांगितलं. तुम्ही कधी सांगितलं नाही म्हणून विचारलं होतं. आम्ही कधीच तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तसा कधी प्रश्नच आला नाही, कारण तुम्ही परफेक्ट होता. तुमच्या वागण्या बोलण्यातून समजतं की तुमची परवरिश चांगल्या फॅमिलीमध्ये झाली आहे. तरीही आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आर्यन नेहमी तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता. आज अचानक तुम्हाला काय झालं आहे? माझ्याजवळ सांगण्यासारखं काही नाही. मी जशी आहे तुमच्या समोर आहे. माझं या जगात कोणी नाही. आरोही आपल्या काळजावर दगड ठेवून हे बोलत होती. तुम्ही खुश का नाही आरोही? आम्ही कुठे कमी पडत आहोत का? तुम्हाला हवं ते करण्याची मुभा आहे. आम्ही कधीच तुमच्यावर बंधने लादली नाही. तरी तुमच्या चेहऱ्यावर भीती का जाणवते? असं का वाटत आहे
की तुम्ही कोणापासून तरी पळत आहात? आर्यनला या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी होती. रात्र खूप झाली आहे, झोपा तुम्ही. आपण या विषयावर निवांत बोलूयात. आरोही झोपी गेली. पण आर्यन आपल्याच विचारात हरवला होता. सकाळी माहिराचे डोळे उघडले. ती आळोखे देत उठली. आता लग्न होईपर्यंत ते सर्व हॉटेलमध्ये राहणार होते. गुड मॉर्निंग स्वीटहार्ट. अभिजित आत आला. तू आत कसा काय आलास? अजून आपलं लग्न झालं नाही. कोणी पाहिलं तर काय विचार करतील? माहिरा म्हणाली आणि तो बेडवर पहुडला. मी रात्रीच येणार होतो, पण माझे दुश्मन फ्रेंड मला सोडायला तयार नव्हते आणि तो सिद्धार्थ रात्रभर माझी राखण करत बसला होता. यावेळी माझा सर्वात मोठा दुश्मन तोच आहे, अभिजित म्हणाला आणि ती हसायला लागली. मला आधीच सांगितलं असतं तर मी काहीतरी मार्ग काढला असता, माहिरा म्हणाली आणि त्याने तिला जवळ ओढलं. आता कर ना, मी तयार आहे. अभिजित तिच्या जवळ झुकला. भाई! त्या आवाजाने दोघे पटकन बाजूला झाले. नशीब सिद्धार्थने मला पाठवलं. लग्नाआधी तुम्ही हे काय करत होता? कोणी पाहिलं असतं तर काय विचार केला असता? जान्हवी हाताची घडी घालून उभी होती. हा सिद्धार्थ ना, त्याला मी सोडत नसतो. माहीत नाही कोणत्या जन्माचा बदला घेत आहे. अभिजित गेला आणि दोघी हसायला लागल्या. आता सिद्धार्थचं काही खरं नाही. तो ना मुद्दाम भाईला त्रास देत असतो. जान्हवी तिच्या शेजारी बसली. कसं वाटत आहे वहिनी? आत्ता तुम्ही पाटील फॅमिलीचा हिस्सा होणार आहात, जान्हवीने विचारले. सर्व इतकं अचानक झालं की मला समजलं देखील नाही. काही वेळा घाईत घेतलेले निर्णय योग्य ठरतात, याची प्रचिती मला आली आहे, माहिरा म्हणाली. तुम्ही खुश आहात हेच आमच्यासाठी खूप आहे. आता मी निघते. माहीत नाही भाई आणि सिद्धचं काय चाललं असेल. जान्हवी हसत निघून गेली. पण इथे माहिरा आपल्याच विचारात हरवली होती. तिला जे करायचं होतं त्यासाठी तिला कोणाची तरी मदतीची गरज होती. ती कशी मिळवायची याचा शोध घेणे गरजेचे होते. त्रिशा बेटा, हे काय? तू अजून झोपली आहेस? तुला तयार होण्यासाठी सांगितलं होतं ना? अमृता आत आली होती. या लग्नानिमित्ताने मला आराम भेटत आहे. त्यात तुमचं काय हे नवीन? मला कुठेच यायचं नाही, त्रिशा म्हणाली. हे लग्न फक्त एक फॉर्मॅलिटी आहे. एकदा का अभिजितचं लग्न पार पडलं त्यानंतर आपण आपल्या घरी जाणार आहोत. उगाच त्या माहिरासमोर मला आपली शोभा करून घ्यायची नाही. रीटा तिच्यासोबत असं वागत आहे जसं काय माहिरा तिची मुलगी आहे, अमृता म्हणाली. चूक आपली होती. आपण रीटा आंटी यांना आपला प्लॅन मध्ये सामील करायला हवं होतं. त्या नेहमी आपल्यासोबत होत्या, तरी आपण त्यांच्यावर अविश्वास दाखवला. त्रिशा योग्य तेच बोलत होती. काही गोष्टी या मनाविरुद्ध कराव्या लागतात आणि माझा रीटावर कधीच विश्वास नव्हता. ती दिसते तशी नाही, म्हणून तर जान्हवी आणि अभिजितच्या पुढे पुढे करत आहे. आता तो विषय बाजूला ठेव आणि तयार हो. आपल्याला उशीर होत आहे. अमृता ऐकणार नाही हे तिला माहीत होतं, म्हणून ती नाईलाजाने तयार झाली. फॅमिलीने एकत्र ब्रेकफास्ट केला. विश्वजित ऑफिससाठी निघून गेला होता. आज रात्री मेहंदीचा प्रोग्राम होता. त्या तयारीसाठी फॅमिली व्यस्त होती. पण इथे माहिराच्या डोक्यात भलतं काहीतरी सुरू होतं. हे माही, तू का अशी निवांत बसली आहे? रात्रीची तयारी करायची नाही का? जान्हवीने विचारलं. तिच्यासोबत सिद्धार्थ होता. अभिसारखा नवरा असेल तर ती बिचारी काय करणार? आपल्या होणाऱ्या बायकोला वेळ द्यायचा सोडून तो लॅपटॉपवर काम करत बसला आहे आणि मी पहा, बायकोला एक क्षण सोडत नाही, सिद्धार्थ स्वतःची बढाई मारत म्हणाला. तू आहेस गोड,
उगाच का मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे. मी भाईची खबर घेते. जान्हवी निघून गेली. आरोहीचा ॲड्रेस नाही मिळाला तरी मी प्रयत्न करत आहे, सिद्धार्थने सांगितलं. माझं एक काम करशील? माहिरा खूप आशेने त्याच्याकडे पाहत होती. माहिराने जे सांगितलं ते ऐकून सिद्धार्थचं डोकं बंद पडायची वेळ आली होती. आर यू मॅड माहिरा? तुला समजतं तू काय बोलत आहे? कोणाला याची भनक जरी लागली तर आपलं काही खरं नाही. यासाठी सिद्धार्थ तयार नव्हता. आपल्याजवळ दुसरा ऑप्शन नाही. मी सर्व काही सेट करते. तू फक्त मला मदत कर, माहिरा म्हणाली. तुझं लग्न होणार आहे. त्यावर लक्ष द्यायचं सोडून तू कशाला नको त्या फंदात पडत आहे? सत्य समोर आलं तरी असा काहीसा फरक पडणार नाही. तो अमित अंकल यांचा फॅमिली इश्यू आहे. त्यामध्ये आपल्याला पडण्याची गरज नाही. सिद्धार्थने नकार दिला. तू विसरत आहे सिद्धार्थ. पाटील इंडस्ट्रीला बर्बाद करण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले होते. त्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी. त्यात त्यांना स्वतःच्या चुकीचा पश्चाताप नाही. अजूनही ते विश्वजित भाईंना बर्बाद करण्याची संधी शोधत आहे. म्हणून मी जे सांगते ते ऐक. भविष्यात आपल्याला या गोष्टीचा फायदा होईल. माहिरा ऐकायला तयार नव्हती. तुझ्या डोक्यात प्लॅन असेल तर अंमलात आणायला हरकत नाही. या लग्नाच्या गडबडीमध्ये आपण जे करत आहोत ते मला पटत नाही. पण तुला नकार दिला तर तू शांत बसणार नाही. सिद्धार्थ तयार झाला. हेच तिच्यासाठी खूप होतं. अमृता आणि त्रिशा हे दोघेही मिस्टर दक्ष यांना भेटायला आले होते. अमृताने तिला डॉक्युमेंट दाखवले. त्रिशाने ते वाचले आणि रागात त्यांच्या दिशेने फेकले. हा काय प्रकार आहे? त्रिशाने रागात विचारलं. रिलॅक्स बेटा. दक्ष तुला मुलगी समजतात म्हणून त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये तुला हिस्सा दिला आहे. अमृताने तिची समजूत काढली. मी चेहऱ्यावरून वेडी वाटते का? का तुम्ही अजूनही मला लहान समजता? फ्रेंडशिपमध्ये कोणीही आपली हक्काची प्रॉपर्टी अनोळखी व्यक्तीला दान करत नाही, आणि ते पण त्यांचा स्वतःचा मुलगा असताना. जे काही असेल ते मला समजायला हवे, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. त्रिशाचे डोळे आग ओकत होते. रिलॅक्स बेटा. आम्ही स्वेच्छेने ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली आहे. देवाने आम्हाला भरपूर दिला आहे आणि मयंक तुला बहीण मानतो म्हणून त्याची पण हरकत नाही, मिस्टर दक्ष यांनी सांगितलं. ओ आय सी. तुमचं माझ्यावर असलेलं अतिप्रेम पाहून मला संशय यायला लागला आहे. आत्तापर्यंत तुम्ही माझ्यासाठी बरंच काही केलं जे मला तरी पटत नाही. जोपर्यंत सत्य माझ्यासमोर येत नाही मी या प्रॉपर्टीला हात लावणार नाही आणि यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुमचा चेहरासुद्धा पाहण्याची माझी इच्छा नाही. त्रिशा रागात निघून गेली आणि दक्ष हे अमृतावर चिडले. तुला सांगितलं होतं ना की तिला सत्य सांगून टाक, मग का सांगितलं नाही? मिस्टर दक्षने विचारलं. तिची रिॲक्शन तू पाहिली होती ना. सत्य समजल्यानंतर तिने माझा तिरस्कार केला तर मी काय करणार? या जगामध्ये माझं तिच्याशिवाय कोणी नाही, अमृता म्हणाली. आत्तापर्यंत तू जे म्हणाली ते मी ऐकलं आणि यापुढे नाही. मला माझी मुलगी हवी आहे. तिला मिळवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. आत्तापर्यंत मी शांत राहिलो, पण आता मला समजलं आहे की अमित तिचा बाप होण्याच्या लायक नाही. त्याच्या जागी मी असतो तर आत्तापर्यंत तिचं लग्न विश्वजित सोबत झालं असतं. मला माझ्या मुलीला असं दुःखात पाहायचं नाही. म्हणून तुला जे सांगितलं आहे ते कर, नाहीतर मला जे करायचं आहे ते मी करेल. मिस्टर दक्ष यांनी तिला धमकी दिली म्हणून तिच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.